नमस्कार, मी आहे शेख पाशा. जनएकता आवाजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. लातूरात बुलडोझर कारवाई. लातूर जुने कलेक्टर ऑफिस परिसरातील स्टॅम्प विक्रेता, चहा विक्रेते यांचं अतिक्रमण हटविण्याची मोहीम सुरू आहे. हे अतिक्रमण काढण्यासाठी तहसील कार्यालय, महसूल विभाग, पोलीस प्रशासन आणि महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानाने अतिक्रमण हटविण्यात आले आहेत. त्याच्यावरती कारवाई आपण कशा पद्धतीने किंवा आणि कुठल्या दिवशी चालू आहे? जे जुनं जिल्हाधिकारी कार्यालय लातूरचा परिसर आहे, या परिसरामध्ये काही स्टॅम्प विक्रेते असतील किंवा चहा टपरीधारक असतील, यांनी बऱ्याच दिवसापासून अतिक्रमण केलं होतं. त्यांना आपण 4 दिवसापूर्वी त्यांना आपण सांगितलं होतं किंवा हे अतिक्रमण आहे, आपापलं अतिक्रमण काढून घ्या. परंतु त्यांनी आम्हाला न जमवल्यामुळं आम्ही आज महानगरपालिका लातूर असेल, पोलीस प्रशासन असेल, महसूल प्रशासन असेल, हे एकंदरीतमुळे आपण या ठिकाणी अतिक्रमण निष्कासनाची आपण कारवाई करत आहोत. आणि यापुढे सुद्धा या ठिकाणी आम्ही आता झाडं लावणार आहोत. आणि विक्रेत्यांना माझी विनंती आहे, जे काही तुम्हाला परिसर डेव्हलप करून दिलेला आहे त्या ठिकाणी आपण तुमचा व्यवसाय करावा, जेणेकरून हे शासकीय जागा आहेत ह्या मोकळा श्वास घेतील. म्हणून परत एकदा ह्यांना आम्ही आवाहन करतो, यापुढे तरी किमान यापुढे अतिक्रमण करू नये. आणि जर यापुढे अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही गुन्हे दाखल करणार आहोत. इथं सर, आता रजिस्ट्री ऑफिस असल्यामुळं जे काही समजा येणारे जे नागरिक आहेत त्यांना जे काही गरजेपुरते समजा स्टॅम्प लागत असतील किंवा इतर काय असतील, तर आता जिथे काय बसलेले टेबल वगैरे होते यांना काही पर्याय व्यवस्था किंवा कुठलं आपल्याकडून करण्यात आलंय का? नाही, यांना कसं आहे, जे काही रितसर स्टॅम्प विक्रेधारक आहेत त्यांनी आपापले जे दुकानं आहेत त्या ठिकाणी आपण किराणा त्यांनी घेतलेले आहेत. आणि इथं काही जे गैर व्यवसाय करतात किंवा जे चुकीच्या पद्धतीने व्यवसाय करतात त्यांनाही आमची तीच विनंती आहे, सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी आपले जे दुकानं आहेत त्या ठिकाणी हलवावेत. आणि त्या ठिकाणी आपला जो व्यवसाय आहे तो रितसर जर केला तर नागरिकांना त्रास होणार नाही. आणि जुने कलेक्टर ऑफिस, रजिस्ट्री ऑफिसच्या परिसरातील अतिक्रमण म्हणून जे कारवाई केली, माझ्या मते ते कारवाई चुकीची आहे. कशी चुकीची आहे? जे मुद्रांक विक्रेते, जे दस्तलेखक आणि काही वकील मंडळी गेल्या 50-60 वर्षापासून रजिस्ट्रीच्या माध्यमातून खरेदी खताच्या माध्यमातून खरेदी खत करून लोकांचे दस्त लिहून दुय्यम निबंधन कार्यालयात सादर करून या महसूल खात्याला, महाराष्ट्र शासनाला करोडो रुपये महसूल मिळवून दिला. आज त्या मुद्रांक विक्रेत्यांना, दस्तलेखक यांना, वकील मंडळींना तुम्ही एक एजंट म्हणून, दलाल म्हणून लातूरच्या तहसीलदारांनी चुकीची कारवाई केली. लातूरचे तहसीलदार हे सुद्धा महसूल अधिकारी आहेत. त्यांनी जर एक चांगला विचार केला असता, त्यांनी एक चांगली भूमिका जर घेतली असती, तर जे बॉन्ड विक्रेते आहेत, वकील मंडळी आहेत, त्यांच्या सोबत बसून तुम्ही चर्चा केली असती. ज्या बॉन्ड विक्रेत्यांनी, ज्या वकिलांनी ह्या महाराष्ट्र शासनाला करोडो रुपयाचा महसूल दिला, तुम्ही त्यांचा थोडा सुद्धा आपुलकीने आज विचार केला नाही. तुम्ही महसूल तुम्ही घेताना गेल्या 50 वर्षापासून तुम्ही महसूल घेता यांच्याकडून, तेव्हा तुम्हाला हे एजंट वाटले नाही. पण माझं मत असं आहे, तहसीलदार असो, जिल्हाधिकारी असो किंवा आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असो, महसूल मंत्री असो आणि ह्या मुद्रांक जिल्हाधिकारी असो, ह्या सर्व लोकांनी ह्या मुद्रांक विक्रेत्यांचा, काही वकील मंडळींचा विचार केला पाहिजे. आता गेल्या 15-20 वर्षापासून लातूरचं जे जुने जिल्हाधिकारी कार्यालय आहे, शिवाजी नगर पोलीस स्टेशनच्या पाठीमागं रजिस्ट्री ऑफिस बांधण्यासाठी शासनाने जागा दिली आहे. आणि त्या जागेचं उद्घाटन सुद्धा आमचे लाडके, महाराष्ट्राचे लाडके नेते आदरणीय स्वर्गीय विलासराव देशमुख यांनी ती जागा उपलब्ध करून दिलेली आहे आणि त्यांनी त्या जागेचं उद्घाटन केलेलं आहे. पण आज शासनाला त्याचा विसर पडलेला आहे. ज्या साहेबांनी शासनाला महसूल मिळावं म्हणून जागा उपलब्ध करून दिली रजिस्ट्री ऑफिससाठी, पण एक पण मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याला
असं वाटलं नाही का त्या जागेचा उपयोग करून त्या जागेवर भव्य इमारत बांधावी आणि त्या इमारतच्या आजूबाजूलाच काही वकिलांना, मुद्रांक विक्रेत्यांना, दस्तलेखक यांना एक पर्यायी जागा म्हणून तुम्ही दिली असती आणि ह्यांच्या माध्यमातून हे जे बॉन्ड विक्रेते आहेत, वकील मंडळी आहेत, ह्यांच्या माध्यमातूनच शासनाला महसूल भेटत आहेत. आज जर तिथं वकील नसलं तर कोण रजिस्ट्री करणार आहे सांगा की? आज तिथं न शिकलेले लोक, गोरगरीब जनता तिथं रजिस्ट्री करायला येत आहेत. जर ह्या गोरगरीब जनतेला जर चुकीच्या एजंटांनी जर फसवणूक केली तर काय जाणार आहे? कुणाचं नुकसान होणार आहे? त्या गोरगरिबाचं नुकसान होणार आहे. म्हणून मला तहसीलदार असो, मुख्यमंत्री असो, महसूल मंत्री असो आणि मुद्रांक जिल्हाधिकारी असो, माझी कडकडीची विनंती आहे, हे मुद्रांक विक्रेते, वकील मंडळ जे रजिस्ट्री करतात ते एजंट नाहीत, ते दलाल नाहीत. वकील म्हणजे ते वकील जे पास होऊन परीक्षा देऊन वकील झालेला आहे, ते एजंट नाही. ते त्यांना ऍडमिशन मध्ये प्रशासकीय इमारतमध्ये बसण्याचा अधिकार आहे. म्हणून माझी शासनाला विनंती आहे की येणाऱ्या काळामध्ये त्या मुद्रांक विक्रेत्यांचा, काही वकील मंडळीचा विचार करून आपण त्या परिसरामध्ये त्यांना पर्यायी व्यवस्था करून द्यावी, हेच माझं मत आहे. मुद्रांक शुल्क आणि वकील मंडळी यापुढे जर बसले तर तहसीलदार साहेबांनी असे म्हणले आहेत की तिथं आपल्यावरती गुन्हा दाखल करणार. त्यावर काय मत? गेल्या 50-60 वर्षापासून ह्याच वकिलांनी, ह्याच मुद्रांक विक्रेत्यांनी शासनाला अब्जो करोड रुपयाचा महसूल मिळवून दिला. त्यावेळी तुम्हाला हे एजंट वाटले नाही, हे दलाल वाटले नाही, पण आजच तुम्हाला दलाल आणि एजंट वाटतात. अहो तुम्ही करा ना कारवाई. जर तिथे चुकीचे दलाल असेल,